आता अजितदादांच्या फोटोवर काळ्या फुल्या मारणं म्हणजे मला असं वाटतं की हे अंधश्रद्धेचंच हे आहे. परंतु दादांच्या फोटोवर फुल्या मारायच्या म्हणजे दादांचं काहीतरी चुकीचं व्हावं यासाठी कोणी जे प्रयत्न केले असतील त्यांना शिक्षा होईलच. पण त्याच्याबरोबर अजून एका बड्या नेत्याचं नाव येतंय. देवेंद्र फडणवीसांचं नाव असेल का मला माहित नाही, परंतु अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र येऊ नये अशी अनेकांची इच्छा होती. त्यामुळे अजितदादांच्या फोटोवर जशा फुल्या मारल्या तसं बड्या व्यक्तीचं नाव जर दुसरं कोणाचं असेल तर ते मला असं वाटतं की ते पवार साहेबांचं नाव असू शकतं. कारण ते दोघं एकत्र येऊ नये असं अनेक नेत्यांची जी आहे ती धडपड होती. अनेक नेत्यांना तसं वाटत होतं आणि असं जर कोणी केलं असेल तर याची चौकशी होणं गरजेचं आहे. विकास रामदास दिवटे या 37 वर्षीय युवकाने जी आहे ती कॅप्टन खरात आणि त्याच्या काही सासरचे लोक या लोकांच्या धमक्यांना आणि छळाला कंटाळून आत्महत्या केली. 11 जून 2022 हा गुन्हा दाखल आहे. आत्महत्या जी आहे ती 9 जून रोजी झालेली होती. परंतु कॅप्टन खरातचं नाव त्याच्या सुसाईड नोटमध्ये असल्यामुळं आणि कॉल रेकॉर्डिंग जे आहेत कॅप्टन अशोक खरात जो आहे त्यांनी मोबाईलमध्ये ज्या ज्या धमक्या दिल्या त्याचे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा जे आहे ते विकास दिवटेने सेव्ह करून ठेवलेले होते. परंतु खरातचं नाव आल्यामुळं आकस्मिक नोंद जी आहे ती पहिल्यांदा घेण्यात आली. परंतु विकास दिवटेचे भाऊ जेव्हा समोर आले आणि रामचंद्र दिवटे यांनी जे आहे ती राजेंद्र दिवटे यांनी पुढाकार घेऊन जे आहे तो 11 जून 2022 गुन्हा दाखल केला आणि याच्यामध्ये आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी आणि त्यांचा भाऊ याच्यामध्ये जो आहे तो मृत्यू झाल्या प्रकरणी जे आहे ते IPC 306, 34 आणि 506 या अन्वये जो आहे तो गुन्हा दाखल झाला. याच्यामध्ये कॅप्टन खरात नावाने जे आहे ते राहणार मिरगाव असा आरोप शिर्डी पोलीस स्टेशनला जो आहे तो 11 जून 2022 हा गुन्हा दाखल झाला. परंतु याच्यामध्ये विकास दिवटे हा मयत असून देखील जे आहे ते अशोक खरातला अटक केली नाही आणि त्याच वेळेला काही पोलीस अधिकारी असतील, काही राजकारणी असतील, कारण त्यावेळेला खरातचा सुवर्ण काळ होता. त्याच्याकडे अनेक नेते, अनेक मंत्री, अनेक अधिकारी जे आहे ते त्याच्या आहारी गेलेले होते, त्याचे भक्त होते, त्याला गुरु मानायचे. त्याच्यामुळे त्यावेळेला त्याला अटक केली गेली नाही आणि या संदर्भामध्ये जे आहे ती 28/10/2022 रोजी चार्जशीट दाखल झाली. आणि मला आपल्याला महत्वाचं सांगायचं जे धक्कादायक आहे, पोलिसांनी चार्जशीट मधून अशोक खरातचं नावच गायब केलं, नावच वगळलं. म्हणजे कॉल रेकॉर्डिंग सेव्ह आहेत. कॉल रेकॉर्डिंग मध्ये अशोक खरातने ज्या धमक्या दिल्या ते रेकॉर्डिंग पोलिसांना मिळाले. सुसाईड नोट मिळाली ज्याच्यामध्ये अशोक खरात जे आहे त्यांनी जे आहे ते कॅप्टन खरातचं नाव दाखवलं. म्हणजे ही सुसाईड नोट आहे. मी आपल्याला सुसाईड नोट जी क्लिअर आहे ती पाठवलेली आहे आणि ही जी आहे ही FIR आहे जी 11 जून 2022 रोजी जी आहे ती दाखल आहे शिर्डी पोलीस स्टेशनला. आणि मग 28/10/2022 जेव्हा चार्जशीट दाखल झाली यातनं कॅप्टन खरातचं नाव वगळलं आणि मग हे वगळल्यानंतर आपण जर बघितलं असेल तर 23 नोव्हेंबर 2022 तत्कालीन मुख्यमंत्री जे आहे ते एकनाथ शिंदे साहेब जे आहे ते अशोक खरातच्या ज्या आहे ते ईशान्येश्वर मंदिरात पोहोचले होते. मग आता त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. त्यांचा नियोजित दौरा हा फक्त शिर्डीचा होता आणि शिर्डीचा दौरा करून अचानक जे आहे ते मिरगाव त्यांनी गाठलेलं होतं. पण एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांचं सचिवालय असेल, गुप्तचर विभाग असेल, पोलिसांचा विभाग असेल, यांनी एकनाथ शिंदे साहेबांना ही माहिती का नाही दिली? कारण जून मध्ये जर गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये कॅप्टन खरात जो आहे तो आरोपी आहे, त्यामध्ये एक व्यक्ती मयत झालेली आहे, तरी सुद्धा पोलिसांनी जे आहे ते पाठीशी घालण्याचं काम केलेलं होतं. आणि गुप्तचर विभागाला मग याचा सुगावा लागला नाही का? गुप्तचर विभाग असेल, मुख्यमंत्र्यांचं सचिवालय असेल, या सगळ्यांना किंवा IPS अधिकाऱ्यांना खरातचं वर्चस्व अजून वाढवायचं होतं म्हणून ते मुख्यमंत्र्यांना तिथं घेऊन गेले का? आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिथं पूजा करण्यात आली का? या विकास दिवटेला न्याय मिळणं गरजेचं आहे. त्यावेळेला शिर्डी पोलीस स्टेशनला गुलाबराव पाटील म्हणून जे आहेत ते PI होते आणि तिथल्या भागाचे जे IG आहेत ते BG शेखर म्हणून होते. मग एवढे मोठे अधिकारी असून सुद्धा जे आहे ते चार्जशीट मध्ये खरातचं नाव वगळलं जातं. मोबाईल रेकॉर्डिंग आहेत, त्याच्यानंतर सुसाईड नोट आहे, हे सगळे पुरावे असून सुद्धा
फक्त विकास दिवटे हा गरीब कुटुंबातला असून त्याच्या भावानं तक्रार दिलेली आहे आणि हे गरीब कुटुंब आता पुढे काही करू शकणार नाही. यांना पुढे कुणी काही राजकारणी असतील किंवा IPS IAS ऑफिसर असतील हे सगळे खरातच्या पाठीमागे होते आणि म्हणूनच खरातला अटक केली गेली नाही. अटक जर त्याला 2022ला या प्रकरणात झाली असती तर आज 2026 पर्यंत शेकडो महिलांवर झालेले जे अत्याचार आहेत ते त्यावेळेलाच थांबले असते, त्यावेळेलाच त्याच्या जर मुसक्या आवळल्या असत्या तर निश्चितच मुख्यमंत्री तिथं गेले नसते. अनेक जे आहेत ते आपण बघितलं असेल की ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांचा 23 नोव्हेंबर 2022ला मिरगावला अचानक दौरा झाला त्यावेळेला प्रोटोकॉलमध्ये अनेक मंत्री होते. मग त्यातले नगरचेही राधाकृष्ण विखे पाटील असतील, अनेक वेगवेगळे अधिकारी असतील, ह्या सगळ्यांना याची कल्पना होती ना, मग मुख्यमंत्र्यांच्या कानावर का घातलं नाही? मुख्यमंत्र्यांना हे का सांगण्यात आलं नाही? आणि खरातचं वर्चस्व वाढवण्यासाठीच मग जे आहे ते मुख्यमंत्र्यांना तिथे घेऊन गेले का? आणि मुख्यमंत्री गेल्यानंतर तर त्याचं वर्चस्व इतकं वाढलं की त्याच्या विरोधात जे जे कोणी तक्रार करणार होतं, जे जे कोणी पुढे येणार होतं त्यांनी मात्र कुठल्याही तक्रारी दिल्या नाहीत. कारण त्यावेळेला मग मंत्र्यांचे फोन यायचे, पोलिसांचे फोन यायचे, राजकीय नेत्यांचे फोन यायचे आणि दबाव आणला जायचा आणि धमक्या आणल्या जायचा. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की ही जी केस आहे 11 जून 2022 रोजी शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल जो झालेला आहे तो दाखल झालेल्या गुन्ह्याची जी आहे ते फेर चौकशी करण्यात यावी आणि विकास दिवटे जो याच्यामध्ये मृत पावलेला आहे, ज्याला अशोक खरातने धमक्या दिलेल्या आहेत, त्याचे कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे जे आहेत ते पुरावे म्हणून आहेत. सुसाईड नोट मध्ये कॅप्टन जो अशोक खरात आहे त्याचं नाव आहे. त्यामुळे या खरातला त्या संदर्भात जी आहे ती शिक्षा होणं गरजेचं आहे.